चेंबूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्मदिनाचे औचित्य साधत वारकरी सन्मान कार्यक्रम संपन्न। शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा जन्मदिनाचे औचित्य साधत 9 फेब्रुवारी 2025 रोजी विभाग प्रमुख अविनाश राणे यांच्या वतीने आणि माजी खासदार राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे वहिनी यांच्या आशीर्वादाने विठ्ठल रखुमाबाई मंदिर घाटला चेंबूर येथे वारकरी सन्मान कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले महाराजांनी श्री एकनाथ आध्यात्मिक हिरक सेवा वर्ष निमित्त राबविण्यात येणाऱ्या वार्षिक उपक्रमाची माहिती दिली। यावेळी लोकसभा समन्वयक श्री कैलास आरवडे, चेंबूर विधानसभा आमदार श्री तुकाराम काते साहेब, चेंबूर विधानसभा संघटक भास्कर चव्हाण, उपविभाग प्रमुख योगेश पाटील, शाखा प्रमुख तुषार सामंत, किशोर कडू, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, नगरसेवक महादेव शिवगण, जगदीश पराडकर, नागेश तवटे आदी उपस्थित होते। आतापर्यंतचा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून यांची कारकीर्द गाजली, म्हणजे ज्याच्या कपाळाला टिळा असणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा महाराष्ट्राने भोवला ते कोणी असतील तर शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अत्यंत धार्मिक वृत्तीशी आणि आध्यात्मिक क्षेत्राविषयी अत्यंत प्रेम असणारं व्यक्तिमत्व आहे। त्यांचा वाढदिवस साजरा करताना कशा प्रकारे करायचा तर आम्ही 10 कलमी कार्यक्रम आणला। त्याच्यामध्ये मग वारकऱ्यांचा सन्मान असेल, वारकऱ्यांना साहित्य वाटप असेल, वारकऱ्यांचा 5 लाख रुपयाचा विमा असेल, भजनी मंडळांच्या राज्यस्तरीय स्पर्धा असतील आणि वारकऱ्यांचे जे जे काही समस्या आहेत ते जाणून घेत त्यांना मदत केली पाहिजे। वाढदिवस हा काहीतरी मोठं गाजावाजा आणि फटाके बॅनर्स यापेक्षा लोकांच्या सेवेतनं केला गेला पाहिजे हा एक मूर्तिवंत आदर्श एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला कायमच घालून दिला आहे आणि त्या अनुषंगानं हा उपक्रम आम्ही आज चेंबूर घाटला परिसरात करतोय। या ठिकाणी शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय राणे साहेब यांच्या माध्यमातून आणि विशेषत्वानं आदरणीय तुकाराम काते साहेब जे इथले विद्यमान आमदार आहेत यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा सगळा सोहळा आज आयोजित केला होता। प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद वारकऱ्यांचा आहे आणि अशा प्रकारे लक्षावधी वारकऱ्यांचे आशीर्वाद या निमित्तानं मुख्यमंत्री अर्थात आमच्या मनातले मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेले योग चांगला आहे। आज माघ महिना आणि एकादशीची वारी आहे पंढरपूरची आणि आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे। खरंच ते भाग्यवान आहेत। तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे, भोसले महाराजांना माहिती आहे की ह्या आषाढीच्या वारीमध्ये पूर्ण जेवढे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांचा सकाळ म्हणजे ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी फराळ आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा एकादश आपण सोडतो ते एकादशीचं सर्व जेवण हे शिंदे साहेबांनी आषाढी वारीला केलं होतं। शिंदे साहेब आमचे खूप भाग्यवान आहेत, त्यांना वारकऱ्यांचा खूप सपोर्ट आहे, सहकार्य आहे आणि त्यांनी जे काम केलं आहे ते खूप मोलाचं आहे आणि म्हणूनच आज त्यांचा वाढदिवसाचं आहे। त्यांना पंढरीच्या पांडुरंगाकडे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्याने चांगलं आरोग्य मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो। साहेब, आयोजकांनी वारकरीचा सन्मान करण्यात आले हां, हे अतिशय चांगलं केलं आहे। जे वारकऱ्यांचा सन्मान केलं आहे भोसले महाराजांच्या हस्ते खूप चांगलं भाग्यवान आहेत वारकरी पण त्यांनी जे आज एकादशी दिवशी जे सत्कार केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद। या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थान येथे 44 वर्षाचा हा साप्ताहिक सोहळा सप्ताह हरिभक्त पारायण आमचे गुरुवर्य चिकणे महाराज यांच्या मार्गदर्शनामध्ये 44 वर्ष होत आहे। आजच्या या दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा जन्मदिवस हा आध्यात्मिक हिरक वर्ष म्हणून साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख श्री अक्षय महाराज भोसले यांची आम्हाला या ठिकाणी उपस्थिती लाभली आणि माननीय शिंदेसाहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। अनेक उपक्रम धर्मवीर सेनेच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये राबवले जाणार आहेत या वर्षभरामध्ये त्याची माहिती अक्षय महाराज यांनी दिलेली आहे आणि अतिशय धार्मिक वातावरणामध्ये आजचा हा माननीय मुख्यमंत्री नेहमी आम्हाला मुख्यमंत्रीच हा शब्द येतो तर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे
श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा जन्मदिवस हा आध्यात्मिक सोहळा म्हणून आम्हाला इथं संपन्न करण्याची संधी मिळाली, हा योग जुळून आला, त्याबद्दल विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थानचे चिकणे महाराज, दत्तात्रय चिकणे आणि बोराडे महाराज या सर्वच मंडळांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि एक छोटीशी भेट अक्षय महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते मी चिकणे महाराजांना सुपूर्द करतो। आज जो वाढदिवस आहे शिंदे साहेबांचा, त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या मंडळाची आम्ही नेहमीच 44 वर्ष सेवा करत आलेलो आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही एक छोट्याशा कार्यकर्त्यापासून आज शिवसेनेचा विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे। तुझे